षटकांचा तुम्हाला निर्धारित वेळ सेट करून दिलेला आहे, त्या वेळेत पूर्ण करायचं आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी भारत पाटील. पहिला चेंडू नितीन, चेंडू हवेत आहे, बराच काळ हवेत आहे आणि चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक नीलम नाईक. मोठा मासा गळायला लागलेला आहे नितीन याच्या रूपात. आपण मागच्या सामन्यात पाहिलं नितीन गवळी याने वैयक्तिक 48 धावांची खेळी साकार केली होती आणि तोच फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूमध्ये परतलेला आहे. हा एक मोठा धक्का निमेलन पायगाव संघाला पाहायला मिळतोय आणि जय बजरंग कारिवली संघ हा एक पाऊल पुढे जाताना बॅकफुटवर निमेलन पायगाव. पहिलं यश भारत पाटील पहिल्याच चेंडूवर. तर नितीन गवळी याची जागा घेण्यासाठी नेट नंबर 2 वर येतोय फलंदाज भारत मुकादम. पाहूया भारत पाटील आणि भारत मुकादम. भारत पाटील याचा चेंडू पुढचा. इथे रक्षात्मक खेळ, हलक्याच पॉइंटला ढकलून दिलेले चेंडू मात्र वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन करतोय भारत मुकादम. 1-1. खराब सुरुवात म्हणता येईल, मात्र एक मोठा धक्का न्यू इंग्लंड पायगाव संघाला पहिल्याच चेंडूवर भारत पाटील यांनी दिलाय. तर अजूनही अनिल मुकादम हा देखील मागच्या सामन्यात बऱ्यापैकी कामगिरी केली होती. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल आणि इथे देखील मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ, 1 गडी बाद 2. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. एक आक्रमक सेट होणारा फलंदाजाची आवश्यकता होती, तोच नितीन गवळी हा तंबूमध्ये परतलेला आहे. पाहूया बाकीचे फलंदाज आपल्या संघाला कुठपर्यंत नेता आहेत. थोडंसं दमट वातावरण. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे देखील हलकी कट. चेंडू आणि बॅटमध्ये इथे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. अर्थात धावसंख्येला लगाम घातलेला आहे भारत पाटील याने. 1 गडी बाद 3. 1 गडी बाद 3. बाद झालेला नितीन इथे पुन्हा एकदा चकवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एका धावेसाठी एकापेक्षा काही नाही. संथ गतीने धावगतीला आकार मिळताना 1 गडी बाद 4. पॉवर प्लेचं षटक, जे नेहमीच हाणामारीचं षटक म्हटलं जातंय, त्याच्यावर अंकुश लावलेलं आहे फलंदाजांवर. गोलंदाज भारत पाटील याच्या माध्यमातून भारत मुकादम आणि अनिल मुकादम यांच्यात. इथे पुन्हा एकदा इथे गॅप शोधली आणि थोडं कच्चा क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा उचलताना 2 धावा पूर्ण केलेले. 3री धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहज अशा 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहायचंय. दरम्यान ही धाव देखील पूर्ण झालेली आहे. अशा रीतीनं या चेंडूवर 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3री धावेने 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नाही, 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 1 गडी बाद 8 वर. पॉवर प्लेच्या षटकात बऱ्यापैकी सुरुवात म्हणता येईल, मात्र उरलेल्या 3 षटकात खूप काही करावं लागेल न्यू इंग्लंड पायगाव संघाला. जर तुम्हाला उप तालुका प्रमुख चषक पटकावायचा असेल आणि या स्पर्धेत टिकायचं असेल आणि उद्याच्या दिवसात खेळायचं असेल, तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल. काल याच वेळेला काळूराम याच्या बॅटमधून 18 चेंडूत 51 धावा निघालेल्या. वेळ तीच आहे, मात्र तो करिश्मा कोणाला तरी करावा लागेल.
अर्थात सुरुवात ही हवी तशी झालेली नाही. महत्त्वपूर्ण गडी नितीन गवळी हा तंबूमध्ये परतलेला आहे. हेही विसरून चालणार नाही की संदीप पाटील याने मागच्या डावात 46 धावा काढल्या होत्या, तर त्या अगोदरच्या सामन्यात 18 धावा काढल्या होत्या. म्हणजे कुठेतरी नितीन, काळूराम आणि संदीप पाटील यांच्यामध्ये धावांची जी स्पर्धा आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न, त्यातून नितीन गवळी हा बाद झालेला आहे. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय नीलम नाईक. हा एक जुना जाणता गोलंदाज आहे. करिश्माई गोलंदाजी करण्याची कला. फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू हवेत आहे. इथे झेल पकडला गेलाय आणि दरम्यान 2 धावा देखील इकडे पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं पंचांकडनं काही इशारा आलेला आहे का, दाद मागतायत, मात्र कोणत्याही प्रकारचे दाद आणि फलंदाज बाद. मला वाटतं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित जागेवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता तर कुठेतरी पंचांना देखील विचार करावा लागला असता. मात्र या चेंडूवर एक सोपा लॉलीपॉप चेंडू, सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासारखा चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये झेल पकडला गेला आणि हा गडी बाद झालाय. हा दुसरा गडी परततोय तंबूमध्ये सांघिक 8 या धावसंख्येवर. एक शुभ सन्मान आपण करूया. आज ज्यांची शुभ उपस्थिती या स्पर्धेला लाभली, लेजंड प्लेयर डोंबिवलीचे आणि खऱ्या अर्थाने मोठ्या गावचं क्रिकेट डोंबिवलीचं क्रिकेटच्या नावाने ओळखलं देखील जातं असे निलेशजी म्हात्रे दादांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादा चौधरी साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. इथे मात्र न्यूझीलंड पायगॉन संघाच्या खेळाडूंमध्ये अंडरस्टँडिंग पाहायला मिळत नाही आणि कुठेतरी चाचपडत खेळताना पाहायला मिळतो. हा संघ हा धावचीच्या रूपात गडी बाद झालेला आहे. शुभ सन्मान केला जातो. आज आवर्जून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित राहिलेले निलेशजी म्हात्रे यांचा सन्मान दरम्यान केला जातो. आणि तसेच श्यामदादा चौधरी सामान्य ते भाचे देखील आहेत. बट टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक वेगळी ओळख निलेश दादांची, कारण हा सर्वांचा आवडता चेहरा ज्यांनी इतके वर्ष टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं ग्रामीण फॉर्मॅटमधनं. आणि आज त्यांची उपस्थिती पुन्हा एकदा निलेश दादांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. इथे पंचांकडनं नो बॉलचा इशारा आलेला आहे. दरम्यान एका पाठोपाठ एक असे 3 गडी बाद झालेले आहेत. नितीन गवळी 0, अनिल मुकादम 2, तर भारत मुकादम 6 धावांवर. तर त्यांच्या जागा घेण्यासाठी आलेले नवीन फलंदाज आहेत पोलार्ड आणि गणेश कासार. पोलार्ड एका चौकारेनिशी 5 धावांवर खेळतोय, तर गणेश कासार नुकताच गणेश कासाट आणि या नो बॉलच्या अतिरिक्त धावेने आणि 1+4 4+1 अशा 5 धावा येताना धावसंख्या पोचते 14वर. आता मात्र इथे उडवलाय चेंडू, बराच काळ हवेत आहे. पाहूया कसं जज करतायत. आणि संदीप, नो बॉल होता मात्र फ्रीडचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चुकी होते. चुकांवर चुका आणि धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण झालेले आहेत. 3 धावेने धावसंख्या पोहोचली 17वर. एक खराब सुरुवातीनंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न न्यूझीलंड पायगाव संघ करताना पाहायला मिळतोय. नीलम नाईक पहिल्याच चेंडूवर विकेट आल्यानंतर 2 चेंडूंवर 7 धावा दिलेले आहेत आणि धावसंख्या पोहोचले 17वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कुठेतरी या स्पर्धेत आव्हान टिकवायचं असेल तर पायगाव संघाला देखील 40+ पेक्षा जास्त जावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आहे
मात्र 70 बॉलचा वापर केल्यामुळे इथे धावा होऊ शकतात. आखोडी टप्प्याचा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. इथे पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण, पुन्हा 2 धावा. या दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचते 19 वर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर नीलम नाईक, पहिलं षटक भारत पाटील याने हाताळलं. फक्त आणि फक्त 8 धावा देऊन 1 गडी बाद केला, तोही मोठा मासा गळाला लावला नितीन गवळी याच्या रूपात. इथे पोलार्ड आणि गणेश कासाट, चेंडू निर्धाव. दुसरं षटक आणि अजूनही प्रगतीपथावर इथेही जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरासरीने धावफलकावर धावा दिसत आहेत पायगाव संघाच्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. येणाऱ्या 2 षटकात किमान 20 धावा पटकावल्या आता संध्याकाळच्या सत्रात तर निश्चितच हा मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण संध्याकाळच्या सत्रात 2 षटका हाताळण्यासाठी कारिवली संघाने 11 मिनिटांचा वापर केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की निर्धारित वेळेत आपण 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर किमान एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल. आणि त्याचे परिणाम आपण सकाळी एकदा पाहिलेले आहे. आणि आजचा तो शेवटचा सत्र आहे, मात्र उद्याचा महत्त्वपूर्ण दिवस, त्यावेळेला सर्व नियम हे कायम राहतील. उद्या सकाळच्या सत्रात पहिला सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल. कारण उद्याच्या दिवसात उद्याच्या सत्रात 9 सामने खेळवायचे आहेत अंतिम सामना पकडून. सरवली आणि मानकोली या दोन्ही संघांनी आपला प्रतिनिधी दूरदर्शनच्या माध्यमातून ऐकत असेल किंवा आपल्याला लॉट पोचले असेल तर वेळेवर येथे उपस्थित राहायचे. सर्व संघांना सूचना, आयोजक असले तरी त्यांना 9 वाजता येथे हजर राहावं लागेल. तिसरं षटक संदीप पाटील. इथे रक्षात्मक खेळ, मात्र सुरक्षित अशी जागा शोधलेले, ज्याला नेहमीच पूर्वीपासूनच त्या जागेला वराचा टेप असं संबोधलं जातं सरवलीच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून, त्या दिशेने हलकेच टोलावून 2 धावा वसूल केलेले आहेत. खेळपट्टीवर आहे गणेश कासाट आणि पोलार्ड. पाहूया पोलार्ड याने मागच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार खिचून आपले इरादे स्पष्ट केले होते. दोन्ही फलंदाज काय करतायत. इथे पुन्हा एकदा करारा प्रहार, लॉंगऑफच्या दिशेने जमिनीला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फक्त 1 आणि 1च धाव. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 23 वर. हे षटक संदीप पाटील, एक अष्टपैलू खेळाडू कारिवली संघाकडनं, इथे उडवलाय. आणि निश्चितच इथे कुंदन पाटील याच्या माध्यमातून सुंदर आणि सुरेख सोपा असा झेल घेतला जातोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दमट वातावरणाचा हा परिणाम आहे. 70चे चेंडू जरी वापरले गेले असले तरी या वातावरणात आता चेंडू सुरक्षित बॅटवर आल्यानंतर देखील बाहेर जायचं नाव घेईनात. फटक्याची निवड चांगली होती, मात्र हा 4था गडी बाद होतोय पायगाव संघाचा सांघिक 23 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज येतोय किरण. चला घाई करायची आहे. आपण पाहतोय शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 आयोजक जय हनुमान क्रिकेट 40+ संघ सरवली यांच्या विद्यमाने सहकार्याने श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ 8व्या वर्षातला ह्या पर्वातलं हा 3रा दिवस. नवीन फलंदाज किरण. संदीप पाटील. इथे सुरेख फटका, अतिशय सुंदर लाजवाब वाखाणण्याजोगा फटका. आणि या फटक्याची निवड अगदी हलकेच फक्त दिशा दाखवली आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो एक दर्जेदार
दिमाखदार षटकार. या षटकाराने धावसंख्या पोहोचली तब्बल 29 वर. तिसरं षटक हे प्रगती पथावर अर्थात संदीप पाटील एक इथे हलकेच कटवलंय. पाहूया चेंडू अडवण्यात मात्र यश लेग कट करण्याचा प्रयत्न इथे मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचले 30 वर. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावर अर्थात संदीप पाटील हा अष्टपैलू खेळाडू कारिवली संघाकडनं गणला जातोय. अजूनही मला वाटतं संजय पाटील याची अनुपस्थिती जाणवते. खूप उपयुक्त असा खेळाडू या इथे चकवलाय. चेंडू अगदी बिलकुल उचली घेतली नाही आणि इथेच चेंडू गेलाय निर्धाव स्वरूप यष्टीरक्षकाच्या हातात. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या सरासरीने पायगाव संघ पोहोचतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30. तुम्ही 3 षटका हाताळण्यासाठी 16 मिनिटांचा वापर केलेला आहे याची नोंद घ्या. आणि या आजच्या दिवसापुरती अवधी आहे. तुम्हाला 1-2 मिनिटं कुठेतरी ॲडजस्ट होऊ शकतात. 18वा मिनिट झाला की तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतं. हा नियम आहे आणि उद्या तेही चालणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्या. कारण उद्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. सामने 9 खेळवायचे आहेत. आणि आपण कालच्या दिवसात बघितला की बॅड लाईटमध्ये आपण महत्त्वपूर्ण म्हणजे सेमीफायनलचा सामना खेळवला गेला. त्याचा कोणाला कोणाला फटका बसू शकतो. ते तसं घडू नये याची दक्षता घेण्यासाठी उद्या 9 वाजता प्रेझेंटी द्यायची आहे पहिल्या संघाने. चला एकेरी बाजू संपण्यासाठी अंतिम षटक. इथे सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हलकेच तटावलाय. इथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. उरलेल्या 5 चेंडूंवर ही जोडी पायगाव संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतोय. खूप महत्त्वपूर्ण लढत आहे. 2 मातब्बर संघ इथे पहा. सुरेख फटका, सुरेख फटका, सुंदर. आणि मी म्हणतो अशा फटक्यांची जेव्हा फलंदाज खेळी दाखवतो ना ते पाहण्यासारखे फटके असतात. निश्चितच या फटक्याला देखील दाद मिळालेले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. चौकाराने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 35 वर. या फटक्यांची आवश्यकता पायगाव संघाला 40+ पेक्षा गेले तर किमान हा सामना खूप रंगतदार पाहायला मिळेल. इथे आखोड टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत आहे. पाहूया बराच काल स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे झेल सुटतोय. कुंदन पाटील प्रयत्न मात्र झेल सुटल्यानंतर 2 धावा सहज अशा पूर्ण करताना गणेश कासाट आणि किरण या दुहेरी धावेने धावसंख्या पोचली 37 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आहे. या 3 चेंडूंवर आणखीन एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच इथे आलाय फटका आलाय. मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि निश्चितच 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथेही प्रयत्न फसलाय आणि त्यावर देखील मिळत आहेत 2 धावा. या दुहेरी धावाने धावसंख्या पोचली 39 वर. निश्चितच 2 चेंडूंवर एखादा मोठा फरार झाला आणि 40+ पेक्षा हा संघ पुढे गेला तर दोन्ही तुल्यबल मातबर संघ ही लढत या शेवटच्या सत्रात निश्चितच फार प्रेक्षणीय, लक्षणीय आणि दर्शनीय होईल. इथे पुन्हा एकदा इथे देखील रिकाम्या क्षेत्राची निवड केलेली आहे. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सोडणार नाही आणि सहज अशा 2 धावा पूर्ण करताना धावसंख्या पोचले 40+ अर्थात 41. ही एकेरी बाजू संपण्यासाठी हा शेवटचा चेंडू कुंदन पाटील याच्या माध्यमातून. पहिलं षटक भारत पाटील 8 धावांचं. दुसरं षटक नीलम नाईक 12 धावांचं. तिसरं षटक संदीप पाटील 12 धावांचं. इथे आलाय मोठा फटका. निश्चितच चेंडू हवेत आहे आणि कोणालाही संधी नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून डोक्यावरून चेंडू येते लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. उघडा डोळे पहा नीट. चेंडूचा काढलाय काम फिट आणि आला एक दणदणीत 6. या षटकाराने मात्र
फुल आणि चांगल्या परिस्थितीत पायगाव संघ पोचलाय तब्बल 47 धावांवर आणि 24 चेंडू प्रति चेंडू 2 धावांच्या सरासरीने म्हणजे 48 धावा ह्या जिंकण्यासाठी कारिवली संघासाठी आव्हान उभं केलेले. तर विशाल ह्या 24 चेंडूत 48 धावांचं जे आव्हान उभं केलेलं आहे ते पेलण्यासाठी पायगाव संघ कोणती रणनीती आखणार आहेत आणि कोणते गोलंदाज असे जादुई गोलंदाज वापरणार आहेत की बलाढ्य बजरंग कारिवली संघांच्या फलंदाजांना रोखण्याचं काम करतील हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल 4 षटकांची. आणि या 4 षटकांचं धावतं वर्णन करण्यासाठी मी पाचारण करतोय माझे सहकारी बेस्ट अँकर विशाल पाटील. थँक्यू सो मच CS पाटील सर. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिवसेना उप तालुका प्रमुख चषक 2024 दिवस 3 आणि या 3 दिवसामधला सर्वात महत्त्वपूर्ण सामना तुमच्या समोर आहे. जे बजरंग स्पोर्ट्स कारिवली त्यांचा विपक्षामध्ये न्यू मिडम पायगाव. पहिलं सत्र समाप्त झालं जिथे रन्स बनवला गेला आणि लक्ष ठेवलं गेलं. 47 बनवलं गेलं आणि 48 धावांचं लक्ष. आणि त्यामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगला खेळ आपण पाहिला होता. गणेशांचा ज्यांनी इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला 22 धावा आणि त्यांना तितकीच चांगली साथ किरणने देखील दिली ज्याने इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवल्या 8. आता लक्ष 48 धावांचं आहे आणि कंडिशन्स देखील बघा चांगल्या आहेत. बॅटिंग चांगली होऊ शकते म्हणजे अपेक्षा आपण ही करूया की एक चांगली लढत या इव्हिनिंग सेशनमध्ये आणि आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये पाठवा. विनंती असेल टीम जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली. अतिशय चांगली अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. भाऊ पाटील सर असतील, त्यानंतर सुनील म्हात्रे सर असतील, त्यानंतर सुरेशजी घरज सर असतील आणि कालच्या दिवसामध्ये विक्रमजी नाईक सर त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळेल. आणि विक्रमजी नाईक सरांच्या माध्यमातून स्पेशली कारिवली टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या हातामध्ये पाठवा. तसेच मी आवर्जून उल्लेख करेन आणि कौतुक करेन श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटर यांचा, कारण त्यांच्या माध्यमातून आज फ्री हेल्थ कॅम्प राबवला जातो. कारण ही गोष्ट देखील गरजेची आहे, कारण समाजामध्ये काही व्यक्तींना काही गोष्टी माहिती नसतात. त्या अकॉर्डिंग टू आपण सांगायचं झालं तर हेल्थविषयी काही गोष्टी काही लोकांना माहिती नसतात आणि लोकांना जागृत करण्याचं कार्य आणि हेल्थविषयी चांगलं गायडन्स करण्याचं कार्य ही टीम आज करत आहे. चला सलामीची जोडी कारिवली टीम पाठवा. आणि त्याप्रमाणे मी उल्लेख आवर्जून करेन UCNच्या संपूर्ण टीमचा, कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली यूट्यूबवरती. UCNचे फाउंडर ओनर विजयदादा पाटील आणि त्याचप्रमाणे मुख्य ऑपरेटर रुपेश ठाकरे आणि त्याचप्रमाणे त्यांची ही संपूर्ण टीम, त्यांची अपार मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. तसेच आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेशजी गायकवाड यांचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन. त्यांचं देखील चांगलं गुणलेखन सध्या घडीला 2 शेड्यूलमध्ये, खऱ्या अर्थाने 2 स्पर्धेमध्ये आणि 2 शेड्यूलमध्ये आपल्याला पायगावचे संघ खेळताना दिसतात. कारण स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये देखील सध्याच्या घडीला नवीन 40+ संघटनेमधले जे पायगावचा संघ आहे ते इथे खेळतं आणि त्याच क्षणाला न्यू मिलम पायगाव जे भिवंडी 40+ ग्रामीणमधले संघ आहे ते इथे खेळतात. पण सध्याच्या घडीला जर आपण या सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट सेमीफायनल 2 मध्ये पोहोचेल. या सामन्याचं महत्त्व भरपूर आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर्स कुंदन पाटील आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या हातामध्ये. आज जर आपण पाहिलं संदीप पाटील यांचे आपण 46 धावांची एक अप्रतिम इनिंग पाहिली होती आणि या मॅच मध्ये पहा 48 धावा बनवायच्यात. बघा स्टार्ट तर मॅटर करेल त्यामध्ये काही शंका नाहीये. सुरुवात अगदी महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. पगले षटक गोलंदाजी मार्क वरती नितीन गवळी तयार होता ज्यांचा आजचा दिवस अप्रतिम राहिला कारण 48 धावा इंडिव्हिज्युअली नितीनने देखील बनवला होता. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये लॉफ्ट केला आणि थेट पाठवला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. व्हॉट अ स्टार्ट. पहिला बॉल पहिला धमाका षटकार. थँक्यू डीजर थँक्यू. मग आता एक गोष्ट नितीनला देखील समजली असेल की आर्क पासून थोडं दूर ठेवावं लागेल. आणखीन एक त्याच दिशेने चाललाय बट जे ट्रॅप रचलं होतं जाळं रचलं होतं त्याच्यामध्ये आता फलंदाज कुंदन पाटील फसलेत. पहिल्या बॉलवरती सिक्सर जरूर आला बट त्यानंतर कमबॅक पलटवार मैदानाच्या आतमध्ये नितीन गवळीचा धक्का लागला पहिला अवघ्या 6 धाव्यांवरती. धक्का पहिला क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु पाटील क्रमांक 3 वरती येतात. पहिला धक्का लागला. श्रा नवीन फलंदाज लवकर या. पहिला धक्का क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात गुरु पाटील. गुरुसाठी पहिलाच बॉल पॅन वरती होता. फ्लिकचा फटका. फिल्डर आहेत काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. बॉल फील्ड करतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव फळक एका धावेच्या मदतीने स्कोर करता जातो पुढे 7 वरती. संदीप पाटील आता आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. ज्या संदीपने पहिला सामना जेव्हा ते आजच्या दिवसामध्ये खेळले होते तेव्हा 46 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवल्या होत्या. फक्त 4 धावेंनी त्यांचं अर्धशतक राहिले होतं. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच टाकलाय. बॅकफुट वरती जाऊन पंच तर केलं आणि एक्स्ट्रा कव्हरला बीट देखील केलं. हा बॉल देखील जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असं वाटलं देखील होतं की 4 मिळतील बट मिसफिल्ड जी झाली त्याचा फायदा मिळेल फलंदाज संदीप पाटील आणि टीम कारिवलीला चौकार. चौकार दरवाडीतनं येतोय. धाव फलक आता 11 वरती जाऊन पोहोचलाय. 11 ऑन द बोर्ड आणि एक विकेट देखील आतापर्यंत गेलेली आहे आणि चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये येणार आहे 2. फील्ड प्लेसमेंट विषयी थोडीशी चर्चा आपण करूया. 2 फील्ड 38 सर्कलच्या बाहेर एक गाव कॉर्नर एक लॉंग ऑन. यावेळेस देखील बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय त्याचा देखील ऍडव्हान्टेज मिळला असेल हेच असं आपण म्हणूया. डॉट बॉल येतोय आणि एक चेंडू शिल्लक असेल या फर्स्ट ओव्हरमध्ये. नितीन गवळीला आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये त्यांचा अगेन्स्ट 2 बाउंड्रीज देखील आला. हा देखील फटका अडवा बॅटने गॅपमध्ये आहे. काऊ कॉर्नरचे फिल्डर धावतात जरूर बट हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅटर संदीप पाटील यांचा बॅटमधनं हा चौकार.
खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 15 लॉस ऑफ 1 विकेट टीम म्हणजे बजरंग स्पोर्ट्स कारिवली. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता रिक्वायर रेट जे आहे 11चं म्हणजे 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 33. 33 धावांची अजून देखील आवश्यकता. अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावा स्कोर कार्डवरती अजून देखील डिफेंड करण्यासाठी 33 धावा. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी देखील आपण पाहिलेल्या आहेत ज्याचा विचार देखील आपण केला नव्हता. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये काळूरामांचं अर्धशतक, कालच्याच दिवसामध्ये आपण कोपर टीमला 3 मध्ये 1 डिफेंड करताना देखील या स्पर्धेमध्ये पाकलेलं आहे. बघा 40+ क्रिकेट आजच्या डेटला जितकं पुढे गेलं ना, खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर आज जितकी मजा आपल्याला ग्रामीण क्रिकेट ओपन क्रिकेट पाहताना येते ना, तितकीच मजा आज आपल्याला 40+ क्रिकेट पाहायला देखील येते. कारण अव्वल दर्जाचा खेळ आज 40+ फॉर्मॅटमध्ये सुरू आहे. आज 40+ क्रिकेट इतका डेव्हलप झाला कारण एक त्या भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेटच्या 3 संघटना आहेत आणि त्याच पलीकडे आपण विचार केला तर आज 40+ ओपन क्रिकेट देखील आपण जिल्हा लेवलवरती पाहिलेला आहे. पहिलाच बॉल लॉंग वे शफल झाले ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक थेट पाठवला हा बॉल डीप मिड विकेट पार. षटकार. थँक्यू. षटकार दरम्यान इथनं येतोय. बघा आता अडचणी समस्या थोड्या वाढत चाललेल्या आहेत कारण स्कोर कार्ड सध्या सगळीला या षटकाराच्या मदतीने आता 21 धावा फलकावरती आणि त्याच्यामध्ये आता आणखीन भर टाकली जाईल. पंच केला हव्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावत आहेत. बॉडी लँग्वेज ज्याप्रमाणे पाहायला मिळत होते असं वाटलंच होतं की मिसफिल्ड होऊ शकते आणि तेच झालं. हा बॉल देखील एका टप्प्याने डीप एक्स्ट्रा कव्हरला आता क्लिअर केलं. चौकार. षटकारानंतर चौकार देखील आला. आता समीकरण थोडं इझी. वेळेस खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. मैदानाच्या हातामध्ये जसे खऱ्या अर्थाने गुरु पाटील आलेत पाकीला गेले तर प्रत्येकी बॉलवरती हाच प्रयत्न आहे की बाउंड्री यायला हवी आहे आणि 2 बाउंड्रीज आतापर्यंत या ओव्हरमध्ये आला. नेक्स्ट बॉल यावेळेस स्लो फुल टॉस पॅन वरती फ्लिक्सचा फटका. डीप मिड विकेटचे फिल्डर आता बॉलपर्यंत पोहोचतात. दुसऱ्या धावेचा कॉल शेवटच्या मोमेंटला नकारलं संदीपने. फक्त मिळेल एक सिंगल. आता इक्वेशन जे बाकी आहे त्याविषयी थोडी माहिती मी देतोय. चेंडू शिल्लक आहे ती येणारे 14 आणि 14 वरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल रिक्वायर्ड असतील 22 धावेंची आवश्यकता. स्टील अजून देखील मी म्हणेन की सामना बाकी आहे. एखादी विकेट इथनं मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते न्यू मिलम पायगावला. पॅन वरती टाकला फ्लिक्सचा फटका. डीप मिड विकेटचा फिल्डर आता बॉल पर्यंत वेगाने येतात बट मिसफिल्ड झाली. बॅकअपला खेळाडू फायनली बॉल फील्ड होतो तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केल्या जातील. बघा ज्या परिस्थितीमध्ये ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक धाव वाचवायची आहे आउटफील्ड मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायचे आहेत त्या चरणावरती जर मिसफिल्ड झाली ना तर तो सर्वात मोठा मायनस पॉईंट आहे आणि लास्ट बॉलवरती तेच घडलं. मिसफिल्ड झाले जिथे फक्त एकच धाव मिळायला हवी होती. माझ्या दिशेने आपण जाऊया. आता बॅकवर्ड स्क्वेअरलिंगला फिल्डर वेगाने धावतात. फिल्डिंग यावेळेस देखील चांगली. लास्ट बॉलवरती थोडी मिसफिल्ड झाली होती ज्याविषयी मी चर्चा देखील केली आणि दरम्यान पूर्ण होतील या 2 धावा. खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचला 30 वरती. खेळ बाकी आहे 2 षटकांचा आणि हा सामना जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता. बारामध्ये आता 18. आता येणारे 12 चेंडू फार महत्वाचे आहेत कारण येणारे 12 चेंडू कोणाचे 12 वाजून जातील आणि कोणाला हसवून जातील, कोणाला सेमीफायनल 2 मध्ये घेऊन जातील.
भरपूर सारे प्रश्न बडी या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार आहेत येणाऱ्या 12 चेंडूवरती. सो तुम्ही कुठे नका जाऊ, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 दिवस 3रा आणि क्वालिफायर मैदानाच्या आतमध्ये 3 आपल्याला पाहायला मिळतो. कारण जो संघ जिंकेल तो थेट जाऊन पोहोचेल सेमीफायनल 2 मध्ये. तसेच कारिवलीचे एक अत्यंत चांगले गुणलेखक विशालजी नाईक देखील या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील कारिवली टीमसाठी या आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. विशालजी आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. दरम्यान या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 31, 11 मध्ये आता 17. बघा हे सेकंड लास्ट ओव्हर आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. कारण जर या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च झाल्या तर लास्ट ओव्हरपर्यंत हा सामना आपल्याला जाताना दिसू शकतो. मिस्टामिंग हवेमध्ये आहे. आता पॉईंटचे फिल्डर पोहोचतात चेंडूपर्यंत आणि तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल रन. म्हणजे आता जर आपण पहिले 2 चेंडू 2 सिंगल म्हणजे आता 10 मध्ये 16 धावांची आवश्यकता. बघा सध्या सगळीला पायगाव सगळ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तर या गोष्टीचा त्यांनी विचार करायला हवा की 16 बाकी आहेत, अजून देखील लढाई होऊ शकते. त्या पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळ करायला हवा. आणि दुसरी गोष्ट की रन्स थोड्या कमी आहेत. बघा पराभव स्वीकारण्यापेक्षा लढणं हे कित्येक तरी पटीने चांगलं असतं. बट हा पुलचा फटका मिस्टायमिंग कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. बट 2 फिल्डर्स तिथे होते आणि काय करत होते हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण बघा बॉल इतका वेळ हवेमध्ये होता, कोणताही फिल्डर पुढे येऊन कॅच पकडू शकला असता. बट प्रयत्न एकही फिल्डरने नाही केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईक फिल्डर होते, डीप मिड विकेट लाईक फिल्डर, तरी सुद्धा प्रयत्न झाले नाही. ते विचार करण्यासारखी गोष्ट. कारण आयुष्यामध्ये आपण तीच गोष्ट प्राप्त करतो ज्याच्यासाठी आपण मेहनत करतो आणि जितके आपण एफर्ट्स टाकतो. आणि या परिस्थितीमध्ये जर या धावा डिफेंड करायच्या, सेमीफायनल 2 मध्ये जर पोहोचायचं तर तितकी चांगली फिल्डिंग आणि तितके चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत पायगाव टीमला. पुन्हा एकदा लीडिंग एज हवेमध्ये. आता देखील कॅच होऊ शकते का? नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतो, फार दूर होता. फायनलिकचे फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता ठीक जाऊन पोहोचला सध्या सगळीला 36. म्हणजे आता फक्त 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत येणारे 9 मध्ये 12. 8 मध्ये 12 धावांची आवश्यकता. 8-12चे समीकरण. स्टेप आउट झाले होते, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. निर्धाव चेंडू दरम्यान या सिच्युएशन मध्ये टाकला जातो. म्हणजे आता येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बघा प्रत्येकी दिवशी सायंकाळचं सत्र जसं होतं खऱ्या अर्थाने एक तरी थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता देखील ते होऊ शकतं, कारण मॅच देखील तितकी महत्वाची आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल 2 मध्ये. आता 7 मध्ये 12 धावांची आवश्यकता. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा. शेवटचा बॉल देखील दरम्यान आपण जर पाहिलं तर बॉडीवरती आदळला, म्हणजे या अंतिम बॉलवरती एकही रन मिळणार नाहीये. म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आणि सेमीफायनल 2 मध्ये पोहोचण्यासाठी जे बजरंग स्पोर्ट्स कारिवलीला एका षटकामध्ये आता बनवायच्यात 12. आता आपण म्हणूया की मॅच 50-50. कारण बघा विकेट फक्त एकच गेलेली आहे, बट दबाव आणि दडपणामध्ये आपण पाकलेलं आहे की फलंदाजांच्या माध्यमातून देखील मिस्टेक होतात. आता 6 मध्ये 12 धावा त्या कमी देखील नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 मध्ये 12 चेस करणं हे सोपं समीकरण नाहीये. बट कौतुक करूया आपण गोलंदाज गणेशांचे, कारण ज्याप्रमाणे त्यांनी 3रं षटक टाकलं. पहिल्या 2 षटकांमध्ये स्कोर कार्ड 30 होतं, बट लास्ट ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या. आणि आता या अंतिम षटकामध्ये आणि सेमीफायनल 2 मध्ये पोहोचण्यासाठी कारिवली टीमला चेस करायच्या 12 आणि 12 धावा डिफेंड करायच्या टीम न्यू विलम पायगावला. घडेल काय? बघा 17 मिनिटं खर्च झालेली आहेत 3 षटकांसाठी. बघा करेक्ट टायमिंग आहे. सो विनंती असेल टीम पायगाव चला फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये आता 12. कारण बघा संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये जी मेहनत दोन्ही टीम्सने केलेली आहे, त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं असेल ना, तर कारिवली टीमच्या बाजूने जर आपण विचार केला तर या 12 धावा बनणं आवश्यक. पण त्याच पलीकडे पायगाव टीमसाठी या 12 डिफेंड होणं आवश्यक. चला अंपायर्स देखील सूचना देत आहेत, फिल्डिंग सेट करा टीम पायगाव. बघा आम्ही समजू शकतो मॅच अगदी क्रुशियल मोमेंटवरती आहे, स्थितीमध्ये आहे, बट बघा मॅचचा जो रिदम आहे तो ब्रेक नका करू. फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये आता 12.
6 मध्ये 12. आणि अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गेला. गोलंदाज या लास्ट ओव्हर मध्ये तयार होत आहेत. अनिल वरती विश्वास दाखवला गेला. 6 मध्ये आता 12 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघा पहिला दिवस आपण पाहिला होता जिथे सामिंद्रा टीम सेमीफायनल 1 मध्ये पोहोचली होती, तिथे आपण पाहिलं होतं की 6 मध्ये 17 धावा चेज झाल्या होता. कालचा दिवस आपण पाहिला सेमीफायनल 2 आपल्याला कालच्या दिवसामध्ये लास्ट मॅच पाहायला मिळाली होती, जिथे बाजी मारली होती सोनादेवी टेमघर संघाने. ते थेट फायनल मध्ये पोहोचले. म्हणत आता सेमीफायनल 2 चा प्रश्न आहे आणि सेमीफायनल 2 मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण असेल या प्रश्नाचे उत्तर हा सामना आपल्याला देणार आहे. येणारं एक षटक आपल्याला देणार आहे. 6 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. बघा टीम पायगाव, बघा एकच सूचना वारंवार देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाहीये. 6 मध्ये 12ची आवश्यकता आहे. जास्त वेळ प्लीज घेऊ नका. सामन्याला सुरुवात करा. बघा फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे टीम पायगावला. सेकंड वॉर्निंग नसेल, डायरेक्ट पेनल्टी असेल 2 रन्सची. सो विनंती आहे की फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 12. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे असतील, कारण जर पहिल्या 3 चेंडूंवरती कोणतीही बाउंड्री जर नाही आली तर ही लढत आपल्याला कदाचित लास्ट बॉल पर्यंत पाहायला मिळू शकते. आणि जर पहिल्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 मोठे फटके येतात तर हा सामना पूर्णपणे आपल्याला कारिवली संघाच्या बाजूने जाताना दिसेल. पण प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा आणखीन एक सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. 6-12चं समीकरण. लास्ट ओव्हर, पहिला बॉल. पहिलाच बॉल पूर्णपणे वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती. प्रहार केलाय. बॉल गेला दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा रिप्ले जर पाहिला तर एक गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये आली की फारच लूज डिलिव्हरी होती. कारण शॉर्ट पिच डिलिव्हरी तुम्ही टाकता तर तुमच्याकडे गती असणं आवश्यक आहे. इतक्या कमी गतीने जर शॉर्ट पिच डिलिव्हरीज टाकल्या जातील तर ती फलंदाजाकडे संधी असते. वन्स अगेन शॉर्ट पिच पुल केला ऑन साइडला, पुल अँड पॉवरफुल. या मॅचचा निकाल खऱ्या अर्थाने जाहीर करणारा हा फटका येतोय. बॅटर संदीप पाटील यांचा बॅटमधनं हा निर्णायक षटकार. फक्त आणि फक्त आता 2 धावेंची आवश्यकता. आपण 3 मध्ये 1 डिफेंड होताना पाहिली आहे, बट आज 4 मध्ये 2 डिफेंड होतील का? संदीप पाटील आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आणखीन एक शॉर्ट पिच आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सेमीफायनल 2 चा तिकीट बुक केला आहे जे बजरंग स्पोर्ट्स कारिवलीने. अभिनंदन टीम कारिवली. सेमीफायनल 2 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. अँड हार्ड लक टीम न्यू मिलम पायगाव. लास्ट ओव्हर पहिले 3 चेंडू खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षा होत्या, ज्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करायची होती ते झाले नाही. 3 कमजोर डिलिव्हरीज आणि 3 बाउंड्रीज आपल्याला त्या 3 चेंडूवरती पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे हा सामना देखील समाप्त. सेमीफायनल 2 मध्ये प्रवेश मिळवलाय जेव्हा बजरंग स्पोर्ट्स कारिवलीने. अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने